तर दिवसभर कार्यक्रम असतात, प्रत्येकाचा फोन रिसीव्ह करणं काही शक्य होत नाही, म्हणून सर्वांची मी तर दिलगिरी व्यक्त करतो आणि जाहीर माफी मागतो. मला आत्ता पण मी जेव्हा तयारी करत होतो, कपडे वगैरे चेंज करत होतो, तेव्हा मला कमीत कमी 35 ते 40 फोन होते. तिथलाच टाइम फक्त 8:45 ते 9:15च्या दरम्यान 35 ते 40 फोन होतात. कोणता कोणता रिसीव्ह करसू बरं मी सांगा. मग तरी बाकीना ज्यासल्या अक्कल नाही त्या सांगतात तो आते पैसा आला घ्या मोठा होय घ्या तो आते काय तरी फाशीलीन मरू तुम्हाला फोन नाही करता. ओ आप्पा मोठा बिटा काय होईल नाही शे टाइमच राहत नाही, त्यामुळे काही वेळेस माणसाने ऍडजस्ट करायला पाहिजे नाही का. आता इथं ज्यांच्या अनुषंगाने मी आलोय ते म्हणजे माझे मामाश्री प्रल्हाद मामा सूर्यवंशी डॉक्टर साहेब. त्यांनी सांगितलं, मला वाटतं इथले सनी भैया, हा सनी भैयांचा आग्रह होता काही का होईना रविकिरण महाराजांना आणायचंय. आणि कसं आहे ना, जर मी प्रत्येक कीर्तनातून हे सांगतो मग कोणीतरी तारीख देणार, जवळचं असलं तर तारीख होते ऍडजस्ट. जसं की सक्का मामान पोरे पण मग कोणीतरी चिठ्ठ्या पोहोचवणार आहे ना तर लग्न जमस, नाही ते सक्का मामा बी पोर देत नाही. बरोबर आहे का नाही, मन गरमा आहे तसं. सख्या मामाची मुलगी पर मध्यस्थी कोणीतरी करणार असेल तर लग्न संबंध जुडतो. अहो आपलं जाऊ द्या संसारी लोकांचं. थोडक्यात सांगू का, जगाचा मालक कृष्ण भगवंत आणि त्यांची पत्नी रुक्मिणी आई साहेबांना जर जगाचा मालक पती म्हणून भेटला असेल तर डायरेक्ट नाही, तिने भरपूर नामचिंतन केलं आई साहेबांनी. पण सुदेव नावाचे ब्राह्मण मध्ये आले आणि त्यांनी चिठ्ठी पोचवली कन्हैयापर्यंत, तेव्हा कन्हैयाला पार आई साहेबांना म्हणजे रुक्मिणी आई साहेबांना कन्हैया पती म्हणून भेटले. म्हणजे मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जुळत नाही. तसं तुमचं आणि माझं नातं अँड मतलब तुमची सेवा करण्याची संधी मिळाली ती माझे डॉक्टर मामाश्री आणि आमचे सनी भैया यांचा खूप आग्रह होता आणि त्यांच्या आग्रहास्तव इथपर्यंत आलो. आणि सनी भैया तुम्ही मन मामाश्री त्यासले लाईशने चांगलं फसाट दिले आटे ना वातावरण देखील तुम्ही मला निम्मी बी द्यायला नाही शकत. विठ्ठल 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 गायनासाठी उभे असणारे आमचे माझे सर्व म्हणजे गायनाचार्यांमध्ये माझे फेवरेट गायनाचार्य म्हणजे आमचे किरण माऊली. हा आता तुम्ही लगेच दादासाहेब असा कथा कथा न कचाचे चेन द्या, मी फेवरेट गायनाचार्य सांगेले फक्त. आमचे किरण माऊली आहेत, आमचे महाराष्ट्री आहेत, आमचे एकनाथ हा आजंगचे बाजी म्हणा. अरे वा क्या बात आहे, तेच म्हणतो चेहरा वयक ना लागला. हा आपण एकच वारमा एक दावणी दिले ना, बरोबर आहे. सगळी भजनी मंडळ परिचयाची एक वारमा बघा त्याच नाव वारमा झालं तुम्ही. सगळे गुणवान मंडळी, मृदुंगाचार्य महाराज चांगले आहेत, वाजवणारे म्हणणारे महाराज सगळे चांगले आहेत, ऐकणारे श्रोते तुम्ही सुद्धा चांगले आहेत. खरं तर नाव प्रत्येकाचं घेणं शक्य होणार नाही. कसं आहे ना, मी जर नावे लेवाल गो बराच बाहेर गावतील लोक येतच नावे लेवाले मग बाकी नसणार लेवाय घ्यात बाकी नसणार राय घ्यात त्या बशी सांगशील गाव रे यान करतं इथला दूर ते नाही तरी आपले विसरी जा असावं. आणि समजा बडाच ना विचार करीन जर नावे लेवाल गो ते 2 तास असाच तरी जात नावे वाचा मग तुमले काय विचारतील ते तुम्ही सांगशात आमले संबंध नाही कीर्तनकार येलो होता का बाट येलो होता नावे वाची राहता. मनीषीन आलेले सगळे श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो, जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल 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 अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराय या अभंगातून सांगताय भैया अशा देवाला शरण जायचंय की त्या भगवंतानं भक्तासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करायला अजिबात लाजलं नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. खरं तर आज गणरायांचं आगमन मतलब आज 5वा दिवस आहे ना, कितवा दिवस आहे आज? 5वा दिवस आहे. आज 5वा दिवस आहे, गणरायांचा मुक्काम आहे. 5वा दिवस झालेला आहे. अजून पुढे आपले 5 दिवस आणि 6व्या दिवशी जातील म्हणजे 11व्या दिवशी जे गणपती बाप्पा बसले आहेत ना ते त्यांचा जन्म कसा झालाय कोणाला सांगता येईल का? सर्वांना सांगता येईल पण तू 150 नाही तूच सांग बा असं म्हणतील लोक बशी बशी. ज्या गणरायांना आपण ज्यांचा आगमन झालेलं आहे आज 5 दिवसापासून बसलेले त्यांचा जन्म कसा झालाय. बरेच लोकांची मानसिकता
म्हणजे बऱ्याच म्हणण्यापेक्षा 90% लोकांना हेच माहिती आहे, पार्वती मातेनं अंगाचा मड काढला आणि त्या मडनं गणरायाला घडवलं. बरोबर आहे ना माया? असंच आहे ना? मी थोडं बी चुकावं नाही, बरोबर सांग राहिलो ना तुम्ही? बरोबर आहे ना? पार्वती माताना अंगना मय काढीस गणपती बनावा, बरोबर आहे ना? म्हणजे पार्वती माता अशी दादावरीच अंगतोय नाही का? कितला येडापणा शेव. पार्वती मातेचा अंगाचा मड काढून देव घडवला जातो काय? बाकीच्या लोकांना आपण आहे ना चान्स देतो बोलायला. आदिशक्तीचा अवतार आहे. आपण साधारण लोक जर कधी कोण तोंड केली ना असं पीठ मळता मळता जरी हात भरेल थकली ना तरी पोया खातच नाही आपण. बरोबर आहे ना? इथलं चत्र इथं काढतच. ती आदिशक्तीचा अवतार आहे. तिच्या अंगावर एवढा मड राहू देईन का हो? आदिशक्ती होती ती एवढा मड राहू देत नव्हती. पण आहे ना पहिले साबण वगैरे नव्हते म्हणून अंग धुण्यासाठी ना उंट ते काय लावायचे नाही का? हा आता काय म्हणतास आपण त्याले? हा उठणच म्हणतास ना? हा त्या अंगाला लेप लावायची आणि ते लेप काढल्याच्या नंतर बसू बसू गणपती बाप्पांना घडवलं. अंगणा महिने होता बर तो. ओ बहिणी स्वान तुम्हाच बोलतो उदीने बहिणी तुमले पटत चाल देते तुम्ही. पार्वती मातेनं ते उंटण लावलेलं होतं ते काढून त्याचं गणराया घडवले. त्याच्यामध्ये सजीवंत मंत्र जपून गणराया एक बालरूपात अवतीर्ण झालेल्या. आणि शंकर भगवंत येत होते. शंकर भगवंताला विरोध केला आणि शंकर भगवंतांना ते मान छाटली वगैरे वगैरे. तुम्हाला कथाभाग माहिती आहे. पण तुम्हाला सांगतो ही कथा जरी असली तरी सुद्धा दुसऱ्या कथेमध्ये गणराया म्हणजे कृष्ण भगवंताचाच अवतार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अगर गणराया कन्हैया का रूप है तो भैया आज का दिन भी बहुत खास है. आजचा दिवस पण विशेष आहे. गणपती बाप्पाचं येऊन आज 5 दिवस पूर्ण होतात. पण आजचा दिवस माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण खास आहे. तो म्हणजे कोणचा? आज आहे राधाष्टमी. आजच्या दिवशी राधेचा जन्म झाला होता. राधेचा जन्म झाला दुपारी 12 वाजेला. बघा कृष्ण भगवंताचा जन्म झाला रात्री 12ला आणि राधेचा जन्म होतोय दुपारी 12ला. त्याचं काय कारण आहे? राधेनं कन्हैयाला सांगितलं कन्हैया अरे तू 12ला जन्माला येतो तेव्हा तुझे काही भक्त उपवास सोडतात. म्हणजे 12 वाजेपर्यंत वाट बघावी लागते. भक्तांना उपवास तापस करावा लागतो. मला तसलं काही करायचं नाहीये. मग मी दिवसा जन्माला येईल 12ला. जास्त वेळ उपवास करायची गरज आहे. दुपारीच उपवास सोडा. कारण काय माहितीये का? जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले ना तेव्हा गोकुळामध्ये चर्चा होती की नंद बाबांना मुलगा झाला. अशी नव्हती चर्चा. मग काय होती? नंद घर आनंद भयो जय कन्हैया. नंद के घर आनंद ने जन्म लिया अशी चर्चा होती. पण जेव्हा राधेचा जन्म झाला तर नुसतं भक्ती नाही तर प्रेमानं जन्म घेतला होता. विठ्ठल 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 भगवंत जन्माला येतो म्हणून आनंद जन्माला आला. पण राधा राणी जन्माला येते तर प्रेमच जन्माला येतं. कारण माझ्या राधेकडे पूर्ण प्रेमच आहे महाराज. हा राधा म्हणलं म्हणजे समोर डोळ्याच्या पुढे प्रेमच येतं. पण त्या प्रेमाची व्याख्या आपण काही लोकांनी चेंज केली. हा आपणही प्रेम करतो आणि सांगतो आमनकाने राधा कृष्णासारखं प्रेम आहे. राखेल टाकीची गायली आणि बट आप टिके का 3 लगीन होईना का मग आव सांगत पाखरा आजाद केले तुला. अरे तिनं पहिलं ठरेल होतं रे आप्पा. अरे तिला खर्च टाया होता नाही तेव्हा तुला पागले तरी ठेल होतं रे तिने. इथला पाहणं सुरू ना सांगे पिरी का ती आयुष्यभर. प्रेमाची व्याख्या बदलून टाकली आपण लोकांनी. खरं प्रेम कोणाला म्हणावं? आपल्याला दिसल्याच्या नंतर आपण लगेच प्रेमात पडतो. याला प्रेम नाही म्हणत, याला वासना म्हणतात महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि राधा जन्माला आल्याच्या नंतर राधेचं काय महत्व आहे थोडक्यात सांगतो. आज राधा अष्टमी म्हणून सांगावं वाटतंय मला. राधेचा जन्म का सांगावा वाटतो? राधा काय या राधाचं जरी नाव घेतलं ना तरी भगवंताला आनंद होतो. तुम्ही म्हणसान कस काय? फॉर एक्झाम्पल एका बाईकडे दुसरी बाई ताक मागायला गेली. ताक मागायला गेली
पण ती बाई नेमकं घर सारी राहते तवय सारा न पडे घर असले आता तर स्टाईल वगैरे बसाडा घे त्यामुळे काय नाही बाकी ना पुरुषले ते याद बी पडी घ्या घर सारा ना रासा असं रस्त्यावर अंगण मा शेण पडेल ना मम्मी ते उचल ग बाई हो बहीण तुन मम्मीनं बटा अंग भरेल राह हात भरेल नकेच मा शेण राह त्या भाकरी खायले तू आई उचल हो बहीण कधी कर राही ओ काकू विठ्ठल विठाला 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 विठाला. बाई घर सारत होती पर तिचा 1.5-2 वर्षाचा मुलगा होता. मुलगा पण तो गारामातीमध्ये खेळत होता. पण नेमकं तो पोऱ्याला सर्दी झालेली त्यानं नाक बी वाई राहीन तर त्यानं काही शी बी वाई जायला होती डुंगण बी भरेल हात बी बटा गाराना भरेल. एक बहीण ताक मागालू नी आणि ती सारणारी बाईल म्हणे ओ बहीण म्हणे काय म्हणे तुन घर ताक शे का म्हणे ती हा म्हणीन का नाही म्हणीन तिथला माय बहीण त्या पोऱ्यावर ध्यान चालणे की ती सारणारी म्हणे का भाऊ तुला लाज वाटत का म्हणे काय पोऱ्या गंदा आहे माय म्हणे बटा नाक मासे बोड बटा ढुंगण भरेल म्हणे त्यानं म्हणे आत्या कसान करता येलो त्यात म्हणे ताक मागाले ताक नाही घर जाऊ म्हणे घर काढ दिन दुसरी बाई उनी पोरी काय आत्या ताक शेव होईन हाव पोऱ्यांकडे ध्यान गई पोऱ्याला पटकन उचलेली ना पोऱ्यानं नागपुशी टाक पाणी काय दोय टाक डुंगण दोय टाकन मग ती सारणारी बाईल सांगे त्या पोऱ्यान मायले काव म्हणे तुला लाज वाटस का लोक डोकं पोडी पोडी मागतात देव देत नाही म्हणे तुले सोनानी मूस देले काव म्हणे पोऱ्याला तुला अंगतोंड दोता येत नाही तुला लाज वाटायला पाहिजे बिगर लाज नेले इथलं बोलली ना दल्ली नी मग ती बाई विचारस आत्या कसान करता येईल काय नाही बहीण म्हणे लोटाभर मालकान ताक लागावं होतं म्हणे आत्या लोटाभर कसाले बोगणी भरेल्या की बोगणीत लय जा म्हणे कशाचा परिणाम आहे बाई स्वतःचा अपमान सहन करू शकते पण लेकराचा नाही आणि लेकराची जर स्तुती केली तर माय त्या बाईसाठी किंवा त्या माणसासाठी काही करायला तयार असते बरोबर आहे ना लेकराची स्तुती जशी मायला आवडते तशी देवाला त्याच्या भक्ताची स्तुती आवडते म्हणून देवाच्या नावापेक्षा राधेच्या नावाला किंमत आहे विठ्ठल विठाला 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 राधा नाम की क्या ताकत है पता है आपको राधा नावाची काय ताकद आहे ऐकायचं का हे राधे 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 बिन पिए नशा हो जाता है जो राधे राधे गाता है बिन पिए नशा हो जाता है जो राधे राधे गाता है बिन पिए नशा हो जाता है वो बिन पिए नशा हो जाता है मेरा बरसाना रंगीला है सोना रंगीला वह राधा नाम की लीला है वह राधा नाम की लीला भगवान भी चरण दबाता है जो राधे राधे गाता है भगवान भी चरण दबाता है जो राधे राधे गाता है भगवान चरण में गाता है जो राधे राधे गाते भगवान दबाते राधे राधे गाते राधा नामाची ताकद अशी आहे ना दुसरा कोणताही नशा करण्यापेक्षा नामाचा नशा कधी कामी येतो हरी जाम पर जाम पीने से क्या फायदा शाम पियोगे सुबह उतर जाएगी हरि नाम का एक प्याला पी ले बंदे तेरी जिंदगी सवर जाएगी जर प्याला घ्यायचा जा नशा करायची जा तर नामाची करा भगवंताच्या नामाची कारण भगवंताच्या नामाची ताकद काय सांगू का हे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण पोळी पाषाणाला पाना पोळी पाषाणाला पाना नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण
पण नाम घेत असताना कोणाचं घ्यायचं हे पण महत्वाचं आहे. आणि या भंगातून तुकोबाराय तेच सांगतात, भैया भगवंताला शरण गेलं पाहिजे, पण कोणत्या देवाला शरण गेलं पाहिजे याला पर किंमत आहे. कोणीतरी राजकारणी व्यक्ती आहे, मला राजकारण माना रबी समजत नाही, पण मला बोला नाही विषय होऊ नका सांगणं पड राही ना तुमले. XYZ कोणी राजकारणी व्यक्ती आहे, त्याच्या मागं फिरू नका असं मी म्हणणार नाही. तुम्ही राजकारणी लोकांच्या सोबत नक्की फिरा, पण त्या माणसाला, त्या राजकारणी माणूस संगे फिरा, पण त्या माणूसले तुम न पडेल बितड दिकाल पाहिजे. नाही ते तुम ना घर पडेल रातन बंगलावाला ना घर करून मंजूर कर देतो चिल काय द्या त्याला कसाल फिरू. आपण फिरणारा येळा शेत मग बरोबर आहे ना. फिरू नका असं म्हणत नाही, पण अशा व्यक्तीच्या मागे फिरायचं की त्याला आपलं दुःख कळलं पाहिजे, तर फिरण्याला अर्थ आहे. तसंच तुकोबाराय सांगतात, भैया शरण जायचं ना, मग अशा देवाला शरण जा की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल. जसं तुमच्याकडचे आमदार आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. मी ऐकलेलं आहे. अजून आमचं आहे ना परवाच्या दिवशी लाईव्ह भेट झाली, पण ती पण खूप घाई. परवा कीर्तन होतं मामाश्री, तुम्हाला माहिती आहे काय गाव होतं ते? हां, सौंदाण्याला कीर्तन होतं, तिथं साहेब आलेले होते. फक्त 1-2 मिनिटाचा सत्कार वगैरे केला आणि साहेब चालले गेले. पण मी असं ऐकलेलं आहे, राजकारणाशी माझा काहीच संबंध नाही, पण साहेबांचा जर विषय आला ना तर कोणताही व्यक्ती जाऊन भेटू शकतो, साधारण व्यक्ती पण तिथं जाऊन भेटू शकतो, ही साहेबांची खासियत आहे. नाही ते ज्या लोके मोठला वैग्यात ना त्यासले भेटान करता लवकर टाया बसत नाही, पण कोण आज बसेला लागत नाही काहीच नाही म्हणे साहेब संगे डायरेक्ट आपले जर गरज म्हणजे काही काम राहिलं तर आपण डायरेक्ट भेटू शकतोस. हो, आणि अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. पर साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय अशा देवाला शरण जायचं की तो भगवंत आपल्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल, अशा देवाला मी शरण जातो, पण असा देव कोणचा आहे की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल, असा कोणता देव आहे? मग आम्हाला कळेल का? तर तुकोबारायांनी प्रमाण सांगितले, लक्षपूर्वक ऐका. माझा बोलण्यातून काही शब्द तुम्हाला असं जर वाटला आपल्याच बोलना भो, कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडानी दुकान रास, एकनासाठी कपडा शिवावत नाही, ज्यांना मापना बसना त्यान गाले निघ जान रे काकाऊ, अरे बरेल गरमा दाते नका गाल जात रे बावून. कारण मला तुमचा इतिहास काहीच माहित नाही, मी फक्त सांगतोय. आता ज्याला बसलं शर्ट त्यानं घालून घ्यायचं, आपली जोडी डोकाला लेवानं नाही. भगवंत भक्ताच्या साठी खालच्या लेव्हलचं काम करतो. कोणचे भक्त? सुरुवातीलाच सांगेल तुम्हाला, ज्या भक्ताची माझ्या भगवंतानं जात बघितली नाही, पात बघितली नाही, फक्त बघितलं ते अंतकरणातला भाव, आणि तो भक्त होता महार समाजाचा चोखा मेळा. भगवंताची सेवा करत होता. एवढी सेवा की माझ्या भगवंताला दया यावी आणि चोखोबाच्या सोबत गुरं ढोरं ओढावी, इतक्या खालच्या लेव्हलची काम माझा भगवंत करतोय. एका ठिकाणी तर असं आलं की भगवंतानं परीक्षा घेतली असं समजायलाही हरकत नाही. चोखोबाच्या पत्नीला दिवस आहे, चोखोबारायांच्या बायकोचं नाव काय, पत्नीचं नाव काय? या हा, चोखोबाच्या पत्नीचं नाव काय या सांगता येईल का? नाही ना, नाही. कमीत कमी संतांच्या बायका पत्न्या सांगता आल्या पाहिजे. चोखोबान बायकोन नाव काय तो बहिणीचं? कोण जान भो. आणि आमले माहिती राहतं, तुला आठे कसाल धडकावतो भाऊ, ते बी खरंय. मग चोखोबाच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई. चोखोबांना आता वारीला जायचं, चोखोबाला वारीला जायचं. चोखोबाने पत्नीला सांगितलं, म्हणले ऐक ना, अगं मला वारीला जावं लागतंय ग, वारीला जायची इच्छा. पत्नीनं सांगितलं तुम्ही वारीला जाताय ना, नक्की जा, पण ऐका ना, रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला तेवढा निरोप द्या, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, माझे दिवस भरता येतो, बाळणपणाची वेळ जवळा, तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा. चोखोबा म्हणतो हरकत नाही, सांगतो म्हणला. आता चोखोबा निघाले. चोखोबाला जाऊ दे ना बरं का बहिणी सोन वारीले, बायकोनी नवराला वारीला जाऊ दे ना बा असं म्हणणं आहे म्हणा. दिवसभर धावतात,
तरी बी नवरा सांगत हा म्हणे तुम्ही बहिणीला दाढ दिजात म्हणे. अशी परिस्थिती आपली जर राहते ते ताई. घर अचिल का देव काय दला नाही घ्या पुल्लावरील याची घ्या. वारी जावाना जाऊ देव कीर्तन लेखा जाय ना एखादा माणूस एखादी बाई ऐ घरचेल का तबकलीला कुत्रा तोड टाकतील ना. तेवढं बरं वाडे मालेगाव मध्ये तशी एक बी बाई येईल नाही जे. कारण मी पटत होता ना सांगाव आडीनं काहीच सांगाव नाही मी. चोखोबाच्या पत्नीनं स्वतः सांगितलं स्वामी जाताय ना वारीला जा पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणला. आता चोखोबा राय निघाले बहिणीला सांगणं विसरले. नामचिंतनात एवढे मग्न झाले भजनात एवढे वेडे झाले बायकोला दिवस आहेत आणि बाळणपणाची वेळ जवळ हे सुद्धा विसरले महाराज. एवढी वेडी भक्ती होती. आता अंतःकरणापासून देवाची भक्ती करत करत पंढरपुराचा मार्ग धरला. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं याच्या बायकोचे दिवस भरते तरी हा बहिणीला सांगणं विसरला म्हणजे काय विशेष प्रेम आहे माझ्यावर. महाराज जगाच्या मालकाला वाटलं जर भक्ताची भक्ती खरी असेल तर तिथं मी का ना गेलो पाहिजे. तर माझ्या मालकानं पंढरीच्या मालकानं पंढरपुराच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखामेड्याच्या गावाच्या शिवजवळ आला. अजून गाव माझा येईल नाही. गावाच्या शिवजवळ आला भगवंत आणि भगवंत आल्याच्या नंतर मनात प्रश्न मी जर का असाच्या असाच गेलो तर मला चोखोबाची पत्नी काहीच करू देणार नाही. मला चोखोबाची बहीण बनूनच जावं लागेल. मग आता चोखोबाची बहीण जर बनायचं असेल तर स्त्री रूपात जायचंय आणि स्त्री रूपात जर जायचं असेल तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल. माझ्या जगाच्या मालकानं नऊवारी साडी नेसली मायाव. जगाच्या मालकानं नऊवार साडी नेसली आणि डोक्यावर पदर घेतला. कोणी गोष्ट कराय ना मी कोणी गोष्ट सांग रा बहिणीस. देव देव म्हणत देव ब्रह्मांडनाथ धनी अव जगना मालक त्याले सुद्धा वाटणं बाईना अवतार मा जाय राय बाई सारखं राहणं पडी मला डोकावर पदर लेनाच पडी भो कारण मी बाईना अवतार मा जाय राय बा असं. हा हा रे भो समजणं रे भो. मी म्हणतो मन मटेरियल का वाय बार जाई भो. मला असं वाटलं मी का कडकवर फेकीन मोक्या होई गो म्हणतो. जगाच्या मालकाला वाटत होतं जर मला स्त्री रूपात जायचंय तर मला डोक्यावर पदर घ्यावा लागेल. कारण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. माया हो तुम्ही काही माझ्या दुश्मन नाही आहे. तुम्ही माझ्या माया माझ्या बहिणी आहात पण तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून मला तुम्हाला काही गोष्टी सांगाव्या वाटतात. हा कारण आमच्या संतांची शिकवण आहे बुडत हे जन न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून. तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून मी तुम्हाला बोलतोय. आणि खरं सांगू का घर म्हणा काही चूक राहिली ना घर म्हणाशनीच दाबी लिहो बाहेर नाही तिने आपल्याशी काढते इथला काय शहाणपणा करू देऊ नये कोणले. बरोबर आहे की मी घर नाही मी काना देश ना पोऱ्या म्हणे ना का त्यांनी सांगते बहिणी सोन डोकावर पदर सल लिहिलेत जा तुम्ही. काय माहितीये का डोकावर जर पदर राहिना ना तुमना डोकावर ना पदर या असं बसल टोपीवाला बाबा आहेत ना याशनी जर देखील ना तुम्हाला काहीच माहिती नाही राहिना पण तुम्ही जर या बाबाशले देखील डोकावर पदर लिहिना ना डोकावर ना पदर देखील या बाबा आहे ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाई जातस. तुम्ही घर मान्यासान साडी कितला आणि राज बहिणी सोन घर मान्यासान साडी उजी वैगे 400 500 600 रुपयांनी हिशोब बसायला पाहिजे म्हणजे 600 रुपयांनी साडी 600 रुपयांनी सहावार साडी 600 रुपयांनी म्हणजे 1 मीटर कितला पड राय ना 100 रुपयाले. पदर कितला मीटर ना आहे 1 मीटर ना. तो 1 मीटर ना पदर जर डोकावर राहिना ना तर आपला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढावत बहिणी सोन मनीषन डोकावर पदर लिहिले बर का. पदर लिहिल मा इथलं वजन वाढस ना काय फरक पडस. पदर लिहा मग काही नुकसान होस का माया असून तुम्ही चला बा पदर महाराज आम्ही पदर लिहितोच पण नेमका असं पेपरले बातमी वाची पदर लेता लेता मालेगावना स्टँडवर 17 बाया मरी घ्यात महाराज असं काय आहे. मग बरं मराल ब्यातीच होती मनीषीन लिहावत नाही पदर मग ठीक शेवा असं देखील ऐकेल शे का कुठे
अजिबात वाईट नजरेनं बघायचं नाही, चुकीचा ठरवू नका. तुमचा भाऊ बोलतोय, तुमचा मुलगा बोलतोय असं समजून ऐकायचंय. कारण तुम्ही माझ्या धर्माचे हात म्हणून हक्काने बोलेल. राग येत असेल सगळ्या बहिणींच्या पाया पडतो बरं, बहिणी सोन डोकावर पदर टाकलेत जा. कारण डोकावर पदर आहे ना, ही आपली खास करून भारत देशाची, विशेष करून महाराष्ट्रीयाने खास करून काना देशाची संस्कृती. डोक्यावरचा पदर नाही पडला पाहिजे. आपला काना देशनी पोरगी राष्ट्रपती होई गी बिचारी माय. कोण? पुरुष मंडळी कोणी सांगू नका, महिला माता राष्ट्रपती झाली आपल्या काना देशाची मुलगी. काय नाव? प्रतिभाताई पाटील. कोण वहिन्यात? राष्ट्रपती. राष्ट्रपती होई गी माय, तरी डोकावर त्यांनी पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मिटिंगले जाणी पलो तिरपा कोचिले. ओ काकू तू पदरले व म्हणे सोनचिडी. हा ते राष्ट्रपती पदरलेस आणि आई बहीण बचत गटनी मिटिंगला पलो तिरपा कोची. व सांगू काकू तू खिचडी वाटस हो बहीण पदर टाको माय. पदराची एवढी खासियत आहे ना. हा, डोक्यावर पदर असला की मायबापांची इज्जत वाढते. आणि तुमले सांगू का, बाबा लोकांचे बोलता आवडच म्हणा आई बोलेल. डोक्यावर पदर घेऊन जर बाई दिसली ना, असं वाटस ना आई माय नका मंदिर बांध टाकू भो. हा, डोक्यावर पदर दिख नका असं वाटस आई माय बहीण नका मंदिर बांध टाकू भो असं वाटस. आणि मीन पदरनी बाईल तर ना मला असं बापरे दिल्ली चुरड कधी फेर राहिने भो. म्हणशील पदर धड काढली जाऊ बहिणी सोन. बाकी नाही बाया सांगते, मग पोरी सांगते महाराज तू सरकी सरकी जास ना खाली, त्यावर चुका ठोकिले पण शिरगावाचा तू. काय फरक पडणार आंदोल पदरले आम्हा. पहिले काय मर्यादा होती महाराज. या असा टोपीवाला बाबाला जर पहिल्या बाया देखील येत ना वावर माही येता येता डोक्यावर जरी वजर आहे ना तरी सुद्धा तोंड तिरप करीन उभे राहत नाही. माय एवढा मोठा माणूस इरा ना, त्या माणूस समोर चाली होती. तो माणूस काय सांगे पोरले वयनशे का नाही रे कुठे ना माहेर शे राय पूर्ण म्हणशीन बाया माणूस निघी जाय तो लोक असं तिरप तोंड करीन उभे राह. तो माणूस निघ्या का तो मन माया जाय. बरोबर आहे ना मायासून? बरोबर आहे ना आते? म्हणजे तो माणूस वयकना नाही पायकना नाही, फक्त गावमान असे एवढी मर्यादा तो माणूस निघी जाऊ देणं पडीन भाऊ. वयकना बी नाही शे, फक्त गावमाना वहीन या हिसाबतीन मान सन्मान होता. आते कस काय वातावरण आहे काका? पहिले गावमाना म्हाताराला देखील बी मन माय तिरपार तोंड करी उभं राहाय. पहिले त्या म्हाताराला निघ जाऊ दे माय, म्हातारा नावटी दिन असं वातावरण होतं. आते कस काय? आते गावमाना नाही हो, सगळा सासराना सुद्धा छातीने बिल्ल मोठ टाकाल करस मन बाई. हा, बेकार परिस्थिती विजायची आधी. पहिल्या बाया गावमा घुसान टाइमले पायमाना चप्पला आत्मा धरली आहेत. पहिला बोलता नेम बारी होता तो. दर्जामा घुसतात बाया पायमाना चप्पला आत्मा धरली आहेत. आते चप्पल घालाशिवाय रांधता येत नाही बिचारीसली. एक बहिणी मला फोन करा म्हणे महाराज तुम्ही बोलतो बारीक बारीक सांगतो. म्हणतो बहीण मी जर म्हणा नियम सांगत पटणं दिले नाही पटणं ते म्हण मला वापस देते ताई म्हणतं. नाही म्हणे महाराज त्या पहिल्या बाया शिकेल नाही होत्या, अशिक्षित होत्या, तिसरे नियम पाया होते ना आम्ही शिकेलेत म्हणे. म्हणतो बरं आहे बाई, जर चप्पल घालीन राहणं बिगर पदर राहणं याले जर सुशिक्षित म्हणस होय ना बाई, अजून तू पुरी सुशिक्षित नाही व्हायले म्हणतं. मग म्हणे महाराज म्हणतं तू ये ना बहीण पायमा घाला ना बूट राहता ना त्यास मग वरण लिन पिशी ना तवय म्हणसू मन बहीण पुरी शिकी गई बुवा. ते चप्पल घाली राहणं याला सुशिक्षित म्हणतस का? बानट सुरत नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल. आपण लग्नेच मग जाते ना त्या बाया ततान्या बाया बहिणीसून तुम्ही बट्या नेममा राहते. कोण बरेल घर मग दाती घाली म्हणा अजून जेवण बी राहायचे. पहिलं काहीच राहिलं नाही. काय काय सांगून काय काय राहू देऊ असा जीव करस म्हणा. आता त्या साड्या सोड्या असणं ते बोलतं बारीशे. पण आता बाईश नाही आखो एक वस्त्र नवीन आणले काका. कोणतं बहिणी? गाऊन. तो गाऊनले दुकान मा बी दकस ना तरी असा जीव करत मी चाकूला यायला पाहत्या फाडीन माठ टाक सुबा असा जीव करत म्हणा त्या गाऊनले दका. आणि एका रोजानं दुकान मा घुशीशनी माठ टाक सुद्धा गाऊनले मी. त्या गाऊनने इथला सत्यानाश करेल शे. इतक्या सुंदर माया हो तुम्हाला आदिशक्तीचा अवतार म्हणतात. मस्त साडी नेसो वजन माराव. शरीराला काही व्याधी असेल तर नक्की घालायला पाहिजे. मी विरोध करणार नाही बरं का. मी बी तुम्हाच पोरगा आहे तुम्हाला भाऊ आहे. शरीराला काहीतरी त्रास आहे मग घाललं पाहिजे घातलं पाहिजे काय विरोध नाही. पण बिनकाम ना त्या गाऊन घाल समजा घालेली ना तर आपलं आपलं घरमा घालीन घरमा पडी राव.
बाकीने बाया गाऊन घालीन बटा गाव मा फिरी येते वो हो माय घर बट हो अक्का आणि ती गाऊनवर काय बाई चांगली दिकस का हो साडीवर असं वाटस ना आदिशक्ती ना अवतारे भो मन माय गणनी माये जिराणी असं वाटत आणि गाऊनवर नाही बाईल तर केल्या तुम्ही असं वाटत ना आपण त्या चिडा उडवाल बाजरी म्हणा चिडा उडवाल नाही लाकडे गाठ देत का मजाने दिकस बहीण तू नको घालत जाऊ गाऊन ते गाऊन बिऊन तर शिल गाय दे त्या मस्त साडी नेस आणि वजन मारावा ना बहिणी सोन लग्नेच माझा ते 10,000 साड्या नेसते आणि पदर तिरपा कोसतीस आई आपली रूढी नाही आपली परंपरा नाही शे बरं एवढ्या माग्या साड्या नेसतेस पदर बी ते मागाच होईल ना दादा बरोबर आहे का नाही पदर बी ते मागाच ना तो पदर तिरपा कोशील येतीस आणि पदर तिरपा कोसा ना काय कारण राहस मागे तीस नाही ना 10 रुपयानं ते फुल लायल राहस इथला 10,000 साड्या 10 रुपयानं फुल नाही करता पदर काढले तिरपा कोशिले मग मला त्या मला बोलानी इच्छा होत बानड सुरू होत नाही मग येडी नाही ते काय हो 10,000 साडी हे पदर कितला मागा पडी तो पदर तिरपा कोशिले 10 रुपयानं फुलारणी करतात ते मागे मोके सोडल्यात येडी जगाच्या मालकानं नववार साडी परिधान केली माय हो ऐका जगाच्या मालकाने नववार साडी परिधान केली गावात प्रवेश करायचा आहे डोक्यावर पदर आहे पायातली चप्पल हातात आहे माझ्या जगाच्या मालकाच्या पायातली चप्पल हातात आहे जर गावात प्रवेश करायचा असेल तर मला पायातली चप्पल हातात धरावी लागणार आहे माझा जगाचा मालक पायातली चप्पल हातात घेतो डोक्यावर पदर आहे गावात प्रवेश करतो चोखोबाच्या दारात गेला चोखोबाच्या दारात गेल्याच्या नंतर दरवाजावर थाप टाकली आवाज दिला वहिनी वहिनी उघडा दार हाका मारे 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 चोखोबाची बहीण झाला शारदर वहिनी उघडा दार हाका मारे वहिनी उघडा दार हाका मारे चोखोबाची बहीण झाला शारदर वहिनी उघडा दार हाका मारे वहिनी उघडा दार हाका मारे हाका मारे दरवाजावर थाप टाकली सांगितलं वहिनी अगं मी आली आहे ना चोखोबाची बहीण होती का माया होती चोखोबाची बहीण होती का नाही नाही माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं माझा भक्त जर माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर का ना मी त्याच्या बहिणीच्या रूपात गेला पाहिजे माझ्या जगाचा मालक तिथं बहिणीच्या रूपात गेला चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण केलं नसतं बाळंतपण नाही केलं 28 दिवस पर्यंत चोखोबाच्या घरात कामधंदा केली माझ्या जगाच्या मालकानं आता हे महिला मातांना कळेल पुरुष मंडळींना कळणार नाही मी जरी यांच्या काही गोष्टी जर मजाकमध्ये जास्त बोलून जात असेल पण काही गोष्टी यांच्यामध्ये जी ताकद आहे ती आपल्यात नाहीये हा यांना कळेल रजस्वला स्त्रीला मंदिरात 4 दिवस प्रवेश नाही बरोबर आहे ना माया हो रजस्वला स्त्रीला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही पाहायला गेलं नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघायला गेलं तर दगडाची मूर्ती दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायला चालत नाही किती उदार अंतकरणाचा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो किती उदार अंतकरणाचा देव आहे किती उदार अंतकरणाचा भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो इतक्या खालच्या लेव्हलचं काम करतो साधकांना पटवलं पर साधक म्हणताय जर केस जिंकायची असेल कोर्टात जर केस असेल ती जर जिंकायची असेल तर एका पुराव्यावर केस जिंकता येत नाही मग कमीत कमी 2-3 पुरावे पाहिजे महाराज सांगतात ठीक आहे पुरावे देतो पर भजन करा विठ्ठल विठाला 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 ऐका भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो एका ठिकाणी कृष्ण भगवंत आणि अर्जुन फिरत होते काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं जर इथं माझी पत्नी सुभद्रा राहिली असती तर जर तरचा विषय बर का अर्जुनाच्या मनात आलं स्वतः भगवंताच्या सोबत असल्यावर काम्यक वनामध्ये फिरत होते ज्या वनाचं नाव काम्यक वन आहे तिथं काम जागा होणारच आहे हा आणि काही काही जागेचा प्रभाव असतो ज्या जागेवर आपण गेलो ना तिथलं वातावरण तयार होतं काम्यक वन होतं
अर्जुन कृष्ण भगवंताच्या सोबत होते. अर्जुन फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं, जर का एवढं भारी वातावरण आहे आणि इथं जर का माझी सुभद्रा राहिली असती तर फिरायला किती आनंद आला असता. नुसतं मनातच विचार आला की इथं माझी सुभद्रा पाहिजे होती एवढं म्हणल्याच्या नंतर सुभद्रा हजर झाली. अर्जुनानं बघितलं, सुभद्राला बघितलं आणि अर्जुन म्हणता, सुभद्रे अगं नुसतं मनात विचारच केला तोवर तू आलीस. सुभद्रा म्हणे, मग तुम्ही बोलावं म्हणेशील लगेच येऊ म्हणे. मी आते ना पोरेच नाही साबे, आपने बुलाया और हम चले आए. बरोबर आहे ना, तुम्ही बोलवलं मी लगेच आली. तिथलं फिरणं झालं. आता दुसऱ्या दिवशी अर्जुन जेव्हा घरी जातात, घरी गेल्याच्या नंतर सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरून आणला. अर्जुनानं पाण्याचा ग्लासाकडे हात केला, पण अर्जुनानं सुभद्रेकडे बघितलं आणि मुखातून वाक्य निघालं, म्हणले, सुभद्रे कालच्या दिवशी जशी काम्यकोणामध्ये दिसत होती का तशी आज काय दिसना म्हणले तू. सुभद्रा म्हणे, काल दिन काम्यकोण मा दिकी राहतो तशी नाही दिकी राहणू म्हणे. नाही, आणि काम्यकोण मा मी नाही होतो, तुम्हाला सांगे कोण होते. शंका, जर काम्यपणामध्ये मी नव्हती आणि तुम्ही सांगता तू माझ्यासोबत होती, मग मी नव्हती तर तुमच्या सोबत होती ती कोण. सुभद्रा बनवते नाही मी नाही होतो. अर्जुन सांगे तूच होती. हाव दांगडो दोन्हीच ना. आणि तुमले सांगत बर का, शंका जर माणसाच्या मनात शिरली ना, शंका घुशी गई, चांगला नाता खराब होई जातस. शंका बोलती बोगश बर, या शंकान पायरे ना कितला का जीव राय ना नवरा बायकोना फार का त्या होई जायला शेतीस. शंका अजिबात घ्यायची नाही, लक्षपूर्वक आहे का. कारण शंका इथली खाली उतारच ना. मानुले तुमले नुसतं समजा मध्यरात्र बा 2-2:30 वाजा लघवी लागणे, लघु शंका उठी घ्यात, लघवी करीशी उन्हात झोप नाही लाग आणि मोबाईल मध्ये थोडा तुम्ही टाइमपास करायनात. इंस्टाग्राम देखील राहणार, फेसबुक देखील राहणार किंवा व्हॉट्सअप देखील राहणार. आणि ते देखता आई मायना डोया उघडी जाव. वो म्हणे माय एवढी रातले तुम्ही फक्त सकाळी मग सांगा, नाही तेवढं पाणी काढ दे ना अंगवाल. तिला सांगा ना ती कोण होती रात्री 2 वाजाले. हो अक्का कोणी नव्हतं हो बहीण टाइमपास कराय तो हो म्हणे चिडी. शंका एवढी खाली उतरवते माणसाला. महाराज आमचे जुने कीर्तनकार बाबा सांगायचे, शंका जर मनात शिरली ना माणूस लई खाली उतरतो. किती खाली उतरतो सांगू का. जय श्री राधे विठ्ठल 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 साहेबांची चिरंजीव हा आविष्कार दादासाहेब. तुमच्या यायच्या आधी मी बोलत होतो आणि पुन्हा तुम्ही माझ्या मनात अजून एक जागा करून गेले. मोठे ते असतात जे दुसऱ्याची इज्जत करतात. मला अजून आई बी माहित नाही शे बर का. या कोणता पार्टी ना शेत काही नाही मायच्या. कारण राजकारण मला रबी समजत नाही. मला उभाटी ना आकलान सवयशी मला काही सुधरत नाही. पण मला संस्कार देखील सांगावं असं वाटराय ना. गादी टाकेले तरी सुद्धा साधा लोक बसले त्यासमा बसले ना बरं का. या मायबापना संस्कार. आणि आमले ते चालू लगीन मग पंगत का चाले ना तरी सांगता का जवाय जेवणात नाही. मला कोणी सांगितलं नाही तू खायले रे बुक्या तर पडी जाशी रे. तू नका पुटीन पाटा बांधा घ्या लोक जी जेवणे कर ना ते तुला मला कोणी सांगितलं नाही. तू का रे ओ काका. हा जुन्या बाया एक म्हणे जुना म्हातारा सांगेत एखादा माणूसले माननी बोलते अपेक्षा राज माल मानान पाहिजे माल बरं म्हणान पाहिजे. विठ्ठल 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 आविष्कार दादासाहेब पुढे येऊन बसा. बसा 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 पुढे बसा. तुमच्यासाठीच केलेलं आहे ते. जर तुम्ही तिथं बसले नाही तर ते जागालाच चुकीचं वाटेल म्हणून बसून घ्या. तुमच्यासाठी केलेलं आहे ते. जय श्री राधे विठ्ठल 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 विठ्ठल
मिनिटं अभंगाच्या बाहेर जातोय मी. डोक्यात आलं मामाश्री, डोक्यात विषय आला म्हणून सांगतो. एका ठिकाणी ना तुकोबरायांना भेटण्यासाठी नजराणा पाठवला शिवरायांनी. शिवरायांनी नजराणा पाठवला. तुकोबाराय मंदिरात भजन करत होते. घरी गेले तपास करत करत तुकोबारायांचं घर कुठे आहे म्हणून. एवढे मोठे संत आहेत म्हणल्यावर तपास करत 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 तुकोबारायांच्या घरापर्यंत पोहोचले. कोण्या माईला विचारलं तुकाराम महाराज कुठे राहतात. त्या माईनं तिथूनच घर दाखवलं. तो तुक्या तिथं राहतो म्हणे. शिवरायांचे शिपाई गेले. गेल्याच्या नंतर तुकोबारायांना सांगितलं. तुकोबाराय आले भेटण्यासाठी, पण आलेले अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. म्हणून तुकोबारायांना असं वाटलं माझ्याकडे काहीच नाही. ज्यांच्याकडे 65 लाखाची जहागीर होती, लोकांना खर्च करून मोकळे झाले, आता काहीच नाही या. पण आलेल्या अतिथीला बसवायचं कुठं, तर तुकोबारायांनी कमरेला बांधायचं उपरणं असतं का, ते उपरणं काढलं, ते उपरणं टाकलं, सांगितलं म्हणले याच्यावर बसा. तुकोबारायांनी उपरणं टाकला हा त्यांचा मोठेपणा आहे. पण येणारे जे शिवरायांचे लोक होते ना, त्यांचा पण आदर बघा ना. त्यांनी सांगितलं महाराज जे उपरणं तुम्ही कमरेला बांधतात, भगवंताची स्तुती करतात, त्या उपरणानं सुद्धा भगवंताचं नामचिंतन ऐकलेलं आहे, तर आम्ही त्याच्यावर कशाला बसू. म्हणजे काही काही लोकांचा मनाचा मोठेपणा असतो. आणि आमचे आविष्कार दादासाहेबांनी तो दाखवलेला आहे. खूप छान, मला समाधान वाटलं. मी पहिल्यांदा तुम्हाला पाहतोय, पण पाहिल्याच्या नंतर मन जिंकलं तुम्ही. असो, कुठं होतो आपण, कुठे होतो आपण. 9:08 येत ना म्हण महाराज. माणसाच्या मनात जर शंका शिरली ना, शंका माणसाला एवढी खाली उतरवते ना, इतकी खाली उतरवते. चांगली चांगली नाती खराब झाले हो शंकाच्या नादात. हो, जर नवरा बायको चांगले असतील, नुसतं पोरगी सहज मोबाईल मध्ये असेल आणि पोरानं बघून घेतले, तरी पण तो वाईट विचार करतो आणि लगेच घटस्फोट घेतो. या शंकानं चांगली नाती खराब केले तर महाराज. शंका कधी घ्यायची नाही. आमचे जुने कीर्तनकार नेहमी सांगायचे, शंकामुळे कितला सत्यानाश होत. एक भाऊ रस्ता तरी चाल राहता, चालता चालता पाय बरी घ्या, पुशीन पुढे निघाल पाहिलं होतं ना काका, पण शंका घुशी गई या भाऊ ना मनमा. चाली राहता पाय बरी घ्या, पुशीन निघ जावं पाहिजे होतं, पण या ना मनमा शंका पाय बर ना बू. हाव कसा ना होईन, गायनं शेण होईन, म्हैसनं शेण होईन, बकरीने लेंड्या होतीन का आपलाच पराक्रम शेव. नुसतं पुशीन निघ जावं पाहिजे होतं. मला फक्त विनोद वजा करायचा, मला जो संदेश तुम्हाला द्यायचा आहे तो लक्षपूर्वक आहे का. पाय भरेले पुशीन निघ जावं पाहतो, डोकाला ताण नाही लिहायला पाहिजे होतं, पण या ना मनमा शंका होणी. पाय भरेले गायनं शेणे, बैलनं शेणे, म्हैसनं शेणे का बकरीने लेंडीच न शेवू. आव भाऊने भरेल पाय आत्मा लिहिली ना, आत्मा लिहिली ना, बरं तटेच नाही राहू दे ना. ती शंका दूर करांसाठी हात भरेल, तोंड लगू लय म्हणा, नाकनी जोडे पोचाडले ना. आणि मग नाकनी जोडेल ना, तर याला समजणं ओ भाऊ आई गाय म्हैस ना नाही रे, आपला पराक्रम रे भाऊ. नुसतं दुईशने पुढे निघ जाता. इथला ताण वाढता का, वाढता का इथला ताण. पण शंका घुसली ना मनामध्ये. आता तो म्हणे बापरे, आता इथलं घाण वस्तून आपला आंगले लागे ना, आपण नाक लगून पोचाडली ना, मग आपले पवित्र वाहनासाठी गंगा स्नान करणं पडीन. आता भाऊ सॉरी, गावमा नाला बाहेर आणता, गावना बाहेर नाला मा घ्या. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 गावना बाहेर नाला बाहेर आणता. तो म्हणे त्या हात पाय धुईली म्हणे, हात पाय धुई आणता, हात पाय धुता धुता गुन्ह्या करायला पाणी लिहिणं. जे पाणी गुन्ह्या करायला लिहिणं त्यांना मग बात ना कन सापडणार, त्यांना मन माको शंका वाढी गे अव कसा ना होईल. हा बाकीचे संबंध बाकीच ना डोकार ते निघे. आता बात ना कन घ्या म्हणे, अव कसा ना होईन. मग आता जर बात ना कन चुकी ना होईन, त्या पापच होईन ना. शरीर पवित्र झालं, मग आपल्याला पवित्र करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल. आता तीर्थक्षेत्राला स्नान करण्यासाठी निघाला, दर कोस दर मुक्काम चाल राहता. एका ठिकाणी असा अडकला, 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी नाही. या इकडे तिकडे पाणी शोधतोय, पाणी दिसत नाही. पण ऐन अरण्यामध्ये एक आजीमाई बसली होती कुटियामध्ये. याला असं वाटलं की आजीकडे जाऊयात, आजी आपल्याला पाणी देईल. आजीकडे आला, म्हणे आजी माय माल पेवाल पाणी भेटीन का. म्हणे भाऊ मी छोटीशी बाटली भरलेस, म्हणे दुपार लगून आहे पाणी पुरस. आता दुपार वय गे म्हणा, घर जावा ना टाईम आहे, बाटली म्हणा पाणी सरी घे. म्हणे भाऊ म्हणे माडी माल जर पाणी भेटन ना म्हणा जीव निघ जाईल. म्हणे टेन्शन लिहू नको भाऊ. म्हणे अरे पाणी नाही शे, पण म्हणा पण एक पर्याय आहे. म्हणे काय. म्हणे मन पिशी मा सोपारीन खडाय तोंडमा टाकले. म्हणे भाऊ
सोपारीन काढा तोंडमा टाकली ना 10 मिनिटं 15 मिनिटं गप्पा मारत उभा राहा ना आजीन जोडे. आजी म्हणे काय रे भाऊ 15 मिनिटं घ्यात म्हणे सोपारीन काढा फुटत नाही म्हणे. म्हणे भाऊ 6 महिना जाय पोट राहणं मागाई फुटत नाही तू काय चालू फुट जाई का. हे कशाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे. तुम्ही मनात शंका घेतली की माणूस खाली उतरत जातो. तसं सुभद्रा सांगत होती कालच्या दिवशी मी तुमच्या सोबत नव्हती आणि अर्जुन म्हणत होते अगं तू कालच्या दिवशी माझ्यासोबत काम्यकवनामध्ये फिरत होती. दोघांचा प्रश्न आहे दोघही नकारात्मक आहे. मग आता अर्जुनाला राहवलं गेलं नाही रागात बायकोवर चालून गेला म्हणजे सुभद्रेवर मारायला धावून गेले अर्जुन. पत्नीवर मारायला धावून गेल्याच्या नंतर धर्मराजांना सांगितलं युधिष्ठिरनं अर्जुना अरे बायकोवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही या. पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही घबरा. अर्जुन जागीच थांबला आणि खरं सांगतो धर्मराजा जे सांगतात ना त्या नियमाचं पालन केलं पाहिजे. धर्मराजानं सांगितलं पत्नीवर हात उचलायचा नाही तर कोणत्याच माणसानं बायकोवर हात उचलायचा नाही. तुम्हापैकी कोणतीच बहीण मार काय नाही ना बहिणीसो माल सांग द्या मी याच ना काटा काढाल बसेल शे कोणीच नाही ना नाही ना. हा सर्व पुरुषांना सांगतो पत्नीवर हात उचलणं योग्य नाही या. आणि बहिणी तुमले बी सांगत तुम्ही बी जराशी शांतता आली जाओ काकू असवा त्या माराल मजबूर जातात तवलगून कटका लावतीस तुम्ही. एखाद बाई जर मानवशी सांगत एक आज ना दिन थांबी जाय का बा मन मायना पोन येईल मन मायन तब्येत खराब आहे आजच जासू ना. अरे आपले कपाशी निंदाल मजूर भेटेल शे जेमतेम 15-20 बाया भेटेल शे ते निंदिले 2 दिन मग चालणे जायचो नाही मला आजच जाणं शे राग मा 2-4 कानपटा मा दिदेस तरी मन माय बुचडा वाजनी एकच सांगत बाडाल पैसा दे द्या. त्या बी काय करते बहिणी तुम्ही बी नाही ऐकतीत ना मग एक शब्दावर. धर्मराजानं सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं योग्य नाही या. तुला वाटतंय ना तुझी बायको खोटं बोलायली मग एक काम कर ज्याची बहीण आहे त्याच्या स्वाधीन कर. कृष्ण भगवंताचा धावा केला भगवंत आले. भगवंतानं पहिला प्रश्न अर्जुनाला केला मला एवढ्या घाईघाई बोलवायचं कारण काय. अर्जुनानं सांगितलं देवा कृष्णा अरे कालच्या दिवशी काम्यकवनामध्ये तुझी बहीण आणि आम्ही दोघं सोबत फिरत होतो. तुमची बहीण पण माझ्या सोबत होती आणि इथं आल्याच्या नंतर मी तिला सांगितलं की कालच्या दिवशी काम्यकवनामध्ये दिसत होती तशी आजच्या दिवशी दिसना म्हणले तू. तर ती म्हणते कालच्या दिवशी मी तुमच्या सोबत नव्हती ही माझ्या सोबत फिरली आणि आजच्या दिवशी म्हणते की मी तुमच्या सोबत नव्हती. देवाला वाटलं ही कर्तबदारी आपली आहे दोघांची चूक नाही या. चूक दोघांची नाही या ही आपली चूक आहे. मग धर्मराजाही उभे आहेत अर्जुनही उभे आहेत. कृष्ण भगवंतानं सुभद्रेचा हात धरला घराच्या बाहेर केलं स्वतः कृष्ण भगवंत आतमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर सगळे बघत होते सुभद्रेला घराच्या बाहेर केलं आणि कृष्ण भगवंत आतमध्ये गेले. तिकडनं सुभद्रेचं रूप धारण केलं आणि दुधाचा ग्लास घेऊन आले आणि अर्जुनाच्या समोर उभे आहेत आणि अर्जुनाला दूध द्यायला उभे येतात माझे भगवंत. अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू देवा काम्यकवनामध्ये फक्त मनात विचार आला रे की इथं माझी सुभद्रा पाहिजे होती. मनात विचार आला आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या जगाच्या मालकानं माझ्यासाठी स्त्री रूपात यावं माझ्या बायकोचं रूप धारण करावं आणि माझी इच्छा पूर्ण करावी. इतक्या खालच्या पातळीचं काम फक्त तो एकच करू शकतो जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा. आणि तशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम साधावया भक्ती काज 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 मरे ग सारणी सणी दसा साधावया भक्ती काज 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 नाही लाज धरिते नाही लाज धरिते नाही लाज धरिते साधावया भक्ती काज नाही लाज धरिते नाही लाज धरिते नाही
ऐसे आज चरण जावे चरण दावे भैया भक्ति का धन आईला नाही लाज धरती नाही लाज धरती ऐसे आज चरण जावे ऐसी आज चरण जावे ऐसी आज चरण जावे ऐसी आज चरण जावे सदावया भक्ती काज नाही लाज धरती नाही लाज धरती नाही लाज धरती सदावया भक्ती काज नाही लाज धरती नाही लाज धरती नाही लाज धरती साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाजले किती किती वाजले इथं? 11 वाजे घ्यात ना, सरी घ्या ना मग आते. कारण तुमचा कीर्तनाचा टायमिंग होता 9 ते 11. मला माहिती मी 15 मिनिटं लेट होईल आई बी याद आहे माले. मग तुमचे महाकडे राहिलेत आता 15 मिनिटं. 15 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. चालेल ना? तुम्ही ते असं किराणा तसं मी तुमले बिगर विचारा ना, 14 टाका वावरेच ना. 15 मिनिटं तुम्हाला मनकडे राहिलेत. काय करू? 15 मिनिटं बोलू का आवरू म्हणा? मी तुमले मना प्रश्नावर ध्यान ठेवा. 15 मिनिटं बोलू का म्हणा आवरू असं सांग राहिलो मी. कितला मिनिटं बोलू असं नाही विचारले मी तुमले. हा बोलू का? म्हणजे कसं आहे ना, मला दिवसाला 2-2, 3-3 कीर्तन आहेत. आज असं वाटत आहे ना की आज वेळेवर कीर्तन सोड देऊ असं माझी इच्छा आहे. कारण तब्येत बी साथ देत नाही, वयमान देईन. काय करू मग? आवरू ना? मग तब्येत बरी नाही मावशी, तरी बी सांगू का असं? म्हणजे तुमनं म्हणणं असं आहे तू मरी का जात नाही पण कीर्तन पुरं सांगू. बेकार हुशार आहे तो लोके. तुम्ही दाढी काशील घेणार आहे म्हणे बिडी चेटाळ येऊ दे. कठीण काम आहे बुवा. पर काय हरकत नाही, तुम्ही बसायला तयार असाल तर मला सांगायला काही प्रॉब्लेम नाही, मी सांगणार आहे. पर काय ना, नित्य नियमाप्रमाणे आपल्याला जो नियम आहे तो नियमाचं पालन करावं लागेल. आपले 11 वाजलेत. आता जर का भगवंत एवढ्या खालच्या लेव्हलचं काम करायला तयार असतो भक्ताच्यासाठी, पण त्या भक्ताची भक्ती सुद्धा तेवढी खरी असते, तर भगवंत त्या भक्तासाठी खालच्या लेव्हलचं काम करतो. जर तुम्हालाही वाटत असेल देवानं आमच्याही काही छोट्या मोठ्या कामात आलं पाहिजे असं ज्या भक्तांना वाटतं, त्या भक्तांनी अंतःकरणापासून देवाचे 2 मिनिटं भजन गायचे. हाताने टाळी मुखाने नामचिंतो. विठोबा रखुमाई जय जय हरे जय जय विठोबा रखुमाई. बोला बोला बोला. विठोबा रखुमाई. का बरं तुमले आडे भजन म्हणा ना, का बरं कटायस आडे देवनं नाव लिहा ना, का बरं देवने तुम्ही काही दरादरी विजायचे का? अरे अंतकरणापासून देवाची भक्ती करायची ना, अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करायचं. बरोबर आहे की नाही? तुम्हाला वाटतं ना भगवंतानं माझ्या कामी यावं, भगवंतानं काहीतरी माझ्यासाठी करावं, सुख दुःखात यावं, तर मग त्याच्यासाठी तुम्ही पण काहीतरी करणं म्हणजे कीर्तनात बसून हाताने टाळी मुखाने नामचिंतन करणं. बरोबर आहे की नाही? आडे भजन करा सांग आडे करतात नाही तेवढं बरं आहे. अको तुम्हाला मालेगाव बरा टोपीवाला बाबा दिकी राहणार नाही, ते बराच म्हातारा असले वय वय जास्त लोकून बी कोणती वय मग काय करू आहे सुधरत नाही. हा तुम्हाकडे चांगला आहे तो टोपीवाला बाबा दिक राहणार कीर्तन मा म्हणे क्लिप ज्याने ऐकले त्याला की सुरू आहे सांगेन बरं का महाराज. 75 वरीस म्हातार स्टॅनले भेट ना माले. कितला वरीस ना म्हातारा? 75. कोणती वय मा काय करू आहे बी सुधरायला पाहिजे. अरे टोपीवाला बाबा बराच येलेत बिचारा देखा त्यातले समजे की त्या मनीषी नाटे येलेतात. काय काय म्हातारा कीर्तन मा बी येतात नाही, भजन मा बी येतात नाही, कधी मंदिर मा बी जातात नाही. आणि तसा मनात प्रकार होता म्हाताराना बी. स्टँडवर उभा होता, कधी रामकृष्ण हरी म्हणेल नाही किरण बाबा. म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहता. हे आस्ती निहाय निरत दारू पिनास मी नशामा पोटाना बोलाव दो के वासती. एक बुकामा मोक टाक सुमंत हाय वयमा 75 वर्षी वयमा.
पहिला म्हातारा काय भजन असा बसत या बाबा दाखवा ना आता बी बराच म्हातारा शेतस हो 50 पुढे वाला बराच जण शेतस ना आता भजनले बशी घ्यात ना आलाप जर बैरवी ना आलापले सुरू पडी घ्यात ना पायट कर देतीन त्या आणि मला बराच म्हातारा आले सुधरत नाही कोणती वय मग काय करू बरं तुमनं जाऊ द्या या बहिणी आगो तुमले ते बहिणी सोन तुमनं ते मंदिर बांध टाकू आता जीव करत माय पहिल्या बाया गाणं म्हणत आणि विठू बारूक माय म्हणा सांग गाडी म्हण नाही पहिल्या बाया गाणं म्हणत हे जाती मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला झाडो झाडी पांदो पांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला कसं गोड वाटणं का नाही बरोबर आहे ना गट्यावर गाणं म्हणत पहिल्या बाया एक ओवी सांगस म्हण दाखलपणे ध्यान माहिती हा दाखलपणा मटेरियल ध्यान मा ठेवले मनीषीन मागही काय राय ना काय वय ना काय झालं फक्त पाणी येईल ना अहो नळले पाणी ऊन होई म्हणा एक मित्र हे गाडी चालाय राहता कॉलेज सुटेल होती कॉलेजने पुरी जाय राहतात याला काही सुधारणं ब्रेक काय दाबाय ना डायरेक्ट जायच नाही पुरीशले दडक नाव कस तरी कंट्रोल करी गाडी त्या पुरी राग मध्ये का लाग्यात अहो भाऊ घाबरी घ्या ते पुरी मारतीन का काय तो म्हणे बहीण मी एकला माणूस काय काय करू क्लोज दाबू का ब्रेक दाबू काय काय करू मला सुधारणच नाही म्हणे मग काय रे गाडी चालवायला 4-5 जण लागतं मोटरसायकल सुधारणं नाही का माणूस कधी चालवे पहिल्या बाया गट्यावर गाणं म्हणत गट्यावर ना गाणं आतेने पुरीले सुधरावत नाही त्या गट्यावर गाणं म्हणत इथला बारी गाणं म्हणत ना जटे गाणं म्हणत ना दाखलला लेकरे खायला येत ना त्याच वट्टावर झोपी जात इथला बारी म्हणत हा हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया गावनमा बहिणी ना डोई पाणी बंदो मना पस्ताई मनमा कसं वाटणं ऐका लेकरेले जरी झोपाणार आहे ना पहिल्या बाया गाणं म्हणत हे हाडकू तरी हाड गाई मना दादा निजी जाई मना दादा झोपी जाई मना राजा निजी जाई मना दादा झोपी जाई पहिल्या बाया म्हणत आतेन्या बाया जोईने दोरी आला कृष्ण सोडी दे ये झुमकी तुनी चाल नाचू नको पोरेस मजा काय वयन लागे त्या लेकरेले खरं सांगा हा सोडी दे झुमकी तुनी चाल माया हो तुमच्यावर आहे बर का घरातले संस्कार टिकवायचे असतील तर महिला मातांवर हे स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायचा रामकृष्ण हरी म्हणा राधे राधे म्हणा तुमच्या पोराची तुमच्या भावाची तुमच्या नवऱ्याची वर्ष 2 वर्षानं दारू सुटते पण अंतःकरणापासून देवाचं भजन करायचं स्वयंपाक करत असताना पण तुम्ही जर रांता म्हण डिंग डांग डिंग मग तो संध्याकाळी डिंग डांग करतच येस हा तुम्ही रांधा टाइमले देवनं नाव लेत जा बहिणी सोबत तुमच्यावर लय मोठा खेळा आडे भजन म्हणून सांगा आडे वय गे ना ते आवराय गे ना हा हरी विठ्ठल विठ्ठल विठाला 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 साध्या सोप्या भाषेमध्ये मी एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जाता जाता माझा गरीबाचा 2-5 मिनिटाचा संदेश असेल लक्षपूर्वक ऐका कारण कीर्तनामध्ये तरुण भाव आहे आणि मला खात्री झालेली माझ्या कीर्तनामध्ये म्हातारे बाबा येतात त्याच्यापेक्षा 80% तरुण भाऊ असतात माझ्या कीर्तनाला कदाचित कीर्तनाला असे तरुण भाऊ बघितल्याच्या नंतर मला स्वाभिमान वाटतो की माझा हिंदू तरुण जागा आणि जर तुम्ही कीर्तनाला येऊन बसत असाल दादा तर याच्यानं मला स्वाभिमान एवढाच वाटतो कारण कीर्तन करत होते तो कोबार आहे आपलं कीर्तनात येऊन बसणं काही साधारण गोष्ट नाही कीर्तन करावं तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी ही आपल्या धर्माची संस्कृती आहे आणि इथं तरुण भाऊ येतात तरुण भावांना बघून मला खूप समाधान वाटतं
तुम्ही कीर्तनात येताय दादा, तुम्ही कीर्तनात येताय म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटतंय, धन्य माता पिता तयाची या. जे लेकरं इथं कीर्तनाला आहेत, जे दादा कीर्तनाला आहेत, दादा तुमचं पुण्य आहेच, पण तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता द्यावी तेवढी थोडी, की तुम्हाला असे संस्कार दिले मायबापांनी की तुम्ही कीर्तनाला येऊन बसतात. खूप आनंद वाटतो. पण कीर्तनात बसले आहेत, कीर्तनात बसलेत ना, कीर्तनातून काहीतरी घेऊन जायचंय, फक्त ऐकून इथं सोडून जायचं नाहीये. तर शेवटचे 5 मिनिटं कीर्तनातून अभंगातून मी काय सांगितलं ते नाही लक्षात राहिलं तरी चालेल. शेवटच्या 5-7 मिनिटात मला बोलायचंय. काय झालं नाही मंदिर मग काय होईना का नाही ना, बोलू नका, मग बोलू नका. आणि तिथं बसलेले आता लक्ष गेलं माझं, देवाकडे पाठ करून नका बसू, फिरावा तोंड फिरावा, देवकडे पाठ नाही करू, पोरांना बाजूला करा, देवाकडे पाठ कधीच करायची नाही. आहे ते आपण आडे खानदेश माय म्हणेन द किराणा वृंदावन मग डायरेक्ट हात दरी फेक देतं बरं. हां नाही खरं सांग राहिलो, देवकडे पाठ करून नाही बसायचं. ऐका तरुण भावाला, माझा गरीब भावाचा एक संदेश आहे. भैया आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, आपण काही नियमाचं पालन केलं पाहिजे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय म्हणून आपण काय केलं पाहिजे, मंदिरं बांधली पाहिजे, मंदिरात भगवंताचा दर्शनासाठी गेलं पाहिजे, वारी केली पाहिजे, पंढरपुराला गेलं पाहिजे, गेलंच पाहिजे बरं, सप्ताह केलाच पाहिजे, कीर्तन झालीच पाहिजे, कीर्तन ऐकलीच पाहिजे. सकारात्मक सांगायलो, मंदिरं बांधली पाहिजे, देवपूजा झाली पाहिजे, कीर्तन ऐकली पाहिजे, सप्ताह झाला पाहिजे, गणपती बाप्पा बसवले पाहिजे, इथपर्यंत सकारात्मक सांगतोय, झालंच पाहिजे. पण हे सगळं नाही केलं तरी चालेल, पण मायबापांची सेवा झाली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणचं नाही बघितलं. ज्यानं मायबापाची सेवा केली त्याला काही करायची गरज नाही. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, तीर्थक्षेत्रावर नाही गेला तरी चालेल, फक्त मायबापांची सेवा. सांगा मायबापांची सेवा करणाऱ्या पोरांना सांगतो, जुन्या लोकांची म्हणा, लोकेशन दियल पुरत नाही आणि देव न दियल सरत नाही. आपला आयराणी मा म्हणशे काय म्हणे, लोकेशन दियल पुरत नाही आणि देव न दियल सरत नाही. पर आई म्हण मी बदलाई टाकेल, कारण मी स्वतः अनुभव घेतोय. लोकेशन दियल पुरत नाही, देव न दियल सरत नाही. आई म्हण मी बदलाई टाकेल, कदाचित देव न दियल सरी जास, पण मायबापना आशीर्वाद कधीच कमी पडत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून आईबापांची सेवा केली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत कोणतंच नाहीये. आणि महत्वाचा संदेश तरुण भावांना, की दादा दारू पिऊ नका राजाओ, कारण या दारूनं एवढा सत्यानाश केलाय ना, दारूनं एवढा सत्यानाश केलाय ना. 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली हो. आणि दारू प्यायचं मेन ठिकाण म्हणजे हळदीचा बँड. हिंदू भावांना सांगतो, लग्नात बँड लावू नका असं मी अजिबात म्हणणार नाही. फुल एन्जॉय करा, फुल आनंद घ्या, पण मला सांगा दारू पिऊनच नाचलं पाहिजे असं जरुरी आहे का? बसलेल्या काकांना मी विचारतो, कोणत्या काकाला असं वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? एखाद्या बापाला वाटतं का माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे? इथं बसलेल्या महिलांमध्ये विचारतो, मावशी कोणत्या ताईला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? वाटतं का तुम्हाला? नाही ना वाटत. तुम्हाला पण नाही वाटत ना माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? तुम्हाला वाटतं ना माझ्या पोरानं दारू नाही पिली पाहिजे? किती स्वार्थी लोक आहेत. आपला पोरगान दारू पिवायला नाही पाहिजे असं वाटत, पण आपला पोऱ्यान लगीन मग दुसराच ना पोरले दारू पाहिजे नाचाडतच, म्हणजे याला कितला येडापणा म्हणशात. काही काही गोष्टी खरं बोलायला गेलं ना सगळी माय बी सांगस तू मन पोटणार नाही असं, आणि मला खरं बोला ना आवडस. एक कार्यक्रम नाही करता तोड जाणं तोंड चाड घ्या, पण मी अजिबात करत नाही. मला खरं बोला ना आवडस. तुमले पटणं ते लिहा, नाही पटणं म्हणून मला वापस दे द्या. आणि काय असं तोलतोलना धंदा बी नाही बा, तुमले पटाल पाहिजे मनीषीन कीर्तन करसू काही गरज नाही. आपली दुकानं हायवेवर आहे दादासाहेब, दुकान हायवेवर आहे, गिराईकच नाही कमी नाही. तारीख नाही करता आपण तोलतोल करतात नाही. मी सत्यता मांडीशनी जाणारा माणूस आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या दारूने किती सत्यानाश केला, हळदीच्या भांडाने किती सत्यानाश केला, दारूने किती सत्यानाश केला. लक्षपूर्वक आहे का? 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल.
हळदीच्या बँडमध्ये 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली. असाच एक मुलगा 16-17 वर्षाचा पोरगा दारू पित होता. त्याच्या मित्रानं बघितलं आणि त्याच्या बापाकडे सांगायला गेला. म्हणले, काका, ओ काका, तुमचा बाळू दारू पितोय हो. बाप आला पडत पडत. पोराला दारू पिताना बघितलं, कानाखाली वाजवली, गचंडी धरली, घरी घेऊन गेला. लाज वाटते का रे? तुझ्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं. अरे तुझ्यासाठी 1-1 रुपया जमा करतोय आणि तू दारू पितोय. तुला अक्कल आहे का? लाज वाटते का? बापानं कानाखाली वाजवली, पोराला घरी घेऊन गेला. अजून 1-2 महिना झाला, शांत होता. पुन्हा मित्रांनी धरलं आणि पुन्हा घेऊन गेले दारू प्यायला. बघा, तुम्हाला सांगतो, मित्र सगळेच वाईट असतील असं नाही आणि सगळेच चांगलं असतील असं पण नाही. मित्र तो समजदार आणि तो चांगला. एखादा मित्र जर दारू पित असेल तर त्याच्या कानाखाली वाजवली, समजावं खानदानी मित्र आहे. आणि एखादा पिराय ना दुसरा मारायला घ्या तरी तिसरा सांगत, जाऊ दे रे, नको मारू, त्याले पेव देणार आहे, मोठा लाच ना पिराय ना, समजिले नीचे रे वो. अहो आपली पार्टी ना नाही, आपलं वाटपुड करायला बसे शेव. दुसऱ्यांदा पुन्हा मित्रांनी त्याला दारू प्यायला सांगितलं. दारू पित होता. बापाला एक मित्रानं सांगितलं, म्हणले, तुमचा बाळू दारू पितोय. बापाला तोपर्यंत भाऊ नेमन ठावी जायला होता. बाप गेला मारायला. बाप मारायला गेले, यानं नशेच्या नादात डायरेक्ट बापाची गचंडी धरली, बापालाच मारायला उठला. बाप रडायला लागला. ज्या पोरासाठी मी राबतोय, ज्या पोरासाठी मी काबाड कष्ट करतोय, त्या पोरानं सर्व लोकांच्या समोर माझी गचंडी धरली, बस जीवच नाही ठेवायचा म्हणले. बाप गेला घरी, डसा रडायला लागला पत्नीच्या जवळ बसून. बाई म्हणते, का हो काय झालं? काय ना म्हणले, आपला पोरगा दारू पित होता, मी त्याला बोलायला गेलो, त्यानं माझीच गचंडी धरली आणि मला मारायला उठला. म्हणले, बस आता जीवन संपवून घ्यावं असं मला वाटतंय. बाई म्हणते, धनी स्वामी, तो लहान आहे, त्याची वय किती आहे? अहो लहान बाळानं जर मांदीवर केली तर आपण मांदी कापून फेकत नाही ना, त्याच्यावर पर्याय आहे. म्हणे काय? त्याचं लग्न करून टाका, त्याची बायको आल्याच्या नंतर सुधरेल. दुसरं लग्न केलं, त्याचं लग्न केलं, बायको आली. बायकोच्याही लक्षात आलं 2-4 दिवसात की माझा नवरा दारुडा. पण पोरगी खानदानी होती. विचार करत होती, बाई गा, आता जर का मी इथून चालली गेली तर तिकडे माझ्या मायबापांची इज्जत जाईल. लोक म्हणतील तुझ्या पोरीनं संसार नाही केला, इथं येऊन बसली, माझ्या मायबापांना ऐकावं लागल. थोड्या दिवसाच्या नंतर सुधरवते म्हणले याला. बाई संसारात अडकली. एक मुलगा झाला, मुलगी झाली. 8 वर्ष झाली. मुलगा 9-10 वर्ष झाली. मुलगा 8 वर्षाचा, 6 वर्षाची मुलगी झालेली आहे. हा दारुडा गेला बायकोकडे, मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाई म्हणते, का हो धनी, तुम्ही कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीच्या पैशातून दारू पिता, तुम्हाला लाज नाही का वाटत? तो म्हणतो, मला शहाणपणा शिकवते वय. ज्या आई बापानं मला जन्माला घातलं मी त्यांचं ऐकलं नाही, तुझं कुठून ऐकणार आहे? म्हणले, दारू प्यायला 100 रुपये दे. बाई म्हणते, आतापर्यंत तुमच्या मनासारखं झालं, आता याच्या पुढे तुम्हाला दारू प्यायला पैसे भेटणार नाही. सोन्यासारखी 2 लेकरं आहेत. म्हणले, या पोरांचं शिक्षणाचं काय, या लेकरांचं लग्नाचं काय ते बघा ना. हा नराधम तरी ऐकतच नव्हता. दोघं नवरा बायकोंची भांडण चालू होती. एका नालायकानं बघितलं गलीतल्या मित्रानं, त्यानं बोलवलंय, भैया इकडे. अरे काय झालं? काय नाही दादा, माझ्या बायकोकडनं 100 रुपये मागत होतो, माझ्या बायकोनं मला दारू प्यायला 100 रुपये नाही दिले. तुझ्या बायकोनं तुला 100 रुपये नाही दिले? हे जर माझ्या बायकोनं बघितलं तर ती मला पण विरोध करेल. एक काम कर, 100 रुपये मी देतो, पण दारू पिऊन ये आणि तुझ्या बायकोला भर चौकात आणून मार म्हणला. या नराधमाने 100 रुपये घेतले, दारू पिऊन आल्याच्या नंतर बायकोची केस धरली, फरफडत भर चौकात आणलं आणि भर चौकात बायकोला मारतोय. बाई सांगते, धनी, बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांडं असतं धनी. मला मारायचं असेल तर 4 भिंतीच्या आडमध्ये मारून टाका, पर समाजाच्या समोर नका हो मारू, मी तुमच्या पाया पडते. पण हा नराधम मारतच होता. 6 वर्षाची मुलगी, 8 वर्षाचा मुलगा, एकीकडनं पोरीनं पाय धरला, एकीकडनं पोरानं पाय धरला. दोघं लेकरं सांगत होते, पप्पा नका ना मारू माझ्या माईला. हा नराधम तरी मारतच होता. दोघं लेकरांनी पाय धरलेले, दोघं लेकरांना धरलं, दोघं लेकरांना साईडला फेकलं, पुन्हा काठी घेतली आणि बायकोला मारतोय. बाई सांगते, धनी, गावातली लोक सगळी बघतायत, तो सगळ्या गावाच्या समोर तुम्ही मला मारतायत. स्वामी, बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांडं असतं हो, नका ना मारू. मला घरामध्ये मारून टाका, पर लोकांच्या समोर नका मारू. कारण तुम्ही जर का समाजाच्या समोर मला मारत असाल तर लोक मला कोणत्या नजरेनं बघेल. या बाईचा असा कोणता गुन्हा असेल का तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय? धनी नका ना मारू. तरी हा नराधम मारतच होता. बाई म्हणते, बस लग्न झालं तेव्हापासून दारुड्याचा संसार करत्या. अरे आज तर हदच केली, पूर्ण गावातली लोक मला बघतायत, मी सगळ्यांच्या समोर मारला. अरे बाईची अब्रू काचेचं भांडं असतं, लोक काय विचार करत असतील माझ्याबद्दल, मला आता जीवच ठेवायचा नाही. या बाईनं ठाम निर्णय घेतला, मला आत्महत्या करून मारायचा. शेतीचा मार्ग धरला, पॉइझनचा डब्बा हातात घेतला, विष प्राशन करणार. पर नजरेच्या समोर चिमुकली 2 लेकरं आली, एक मुलगा मुलगी. बाई जर का मी आज विष प्राशन केलं, माझ्या लेकरांचं काय होणार आहे?
कुठंतरी मला निर्णय बदलावा लागेल. बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर येणारा धामाना घरात काहीच राहू दिलेलं नाहीये. बाई विचार करते, आजच्या दिवस माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची इच्छा आहे म्हणले माझी. दुकानदाराकडे गेली, दुकानदाराचे पाय धरले. दुकानदाराला सांगितलं, दादा माझ्या घरात काहीच नाही पण तुझ्या पाया पडते रे, मला थोडासा गुळाचा खडा थोडीशी डाळ दे ना. आज माझी खूप इच्छा आहे माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची. मी मजुरी करेल आणि तुझं उधारी चुकती करेल, पण आजच्या दिवस मला डाळ आणि गुळ दे ना थोडा. दुकानदाराकडनं उधार वस्तू मागल्या. उधार वस्तू आणल्या. पुरणाची पोळी बनवली. पुरणाची पोळी ताटात घेतली. डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहतायत. मायच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहतायत आणि लेकरांना जवळ धरून बसली. डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहतात. त्या अश्रून ओलीचिंब झालेली पोळी त्या लेकरांना घास भरवते आणि पोरांना सांगते, दादा उद्या जर या जगात मी नसेल ना राजा, उद्या जर या जगात मी नसेल ना, तरी तुझी बहीण नाही तुझी मुलगी समजून हिला वागशील बेटा. आणि त्या पोरीला सांगत होती, दीदी तुझा दादा जर का तुझ्यावर रागवला ना, हा तुझा भाऊ नसेल तुझा बापच असेल, तुझ्यापेक्षा मोठा आहे बेटा. तुम्ही दोघं एकमेकांना समजून घ्यायचं. पोरं म्हणतात, आई तू कधी न अशी बोलणारी आज अचानक अशी काहून बोलते ग. मायनं सांगितलं, राजा माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुरबुडा रे, कधी फुटन काही सांगता येत नाही, म्हणून समजवते बाबा. पोरांना माई समजवते. तोपर्यंत तिचा नवरा अजून दारू पिऊन आला आणि बायकोला म्हणतोय, मला जेवायला वाढ म्हणले. बायकोनं पूर्णाची पोळीचा ताट तो पतिदेवाच्या समोर ठेवला. त्या नालायकानं पूर्णाची पोळी बघितली, उलटा ताट बायकोच्या तोंडावर मारून फेकला. काग तुला कळतंय का दारू पिल्याच्या नंतर काय खायला लागतं. म्हणले, पूर्णाची पोळीच का बनवली. बाई म्हणते, बाई ग या नालायकानं घरात काहीच राहू दिलेलं नाही, मी पूर्णाची पोळी खायला देते तरी सुद्धा मला मारतोय. मी कुठंतरी निर्णय बदलला असता, पण आता मला जीवच नाही ठेवायचा म्हणलं, आत्महत्याच करायची. नवऱ्याला बाहेर बेड टाकलेला अंगणामध्ये आणि दोघं लेकरांना माई जवळ धरून झोपली. कदाचित त्या दोघं लेकरांची आई जवळ झोपायची शेवटची रात्र असेल. एकीकडे मुलगा एकीकडे मुलगी. अर्ध्या रात्री बाई उठली, आतल्या रूम मध्ये गेली आणि विष प्राशन केलं. सकाळी 7 वाजेला पोरगा उठला. उठल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहतोय, माय काय दिसत नाही. माय तर आमच्या जवळ होती, माय गेली कुठं. माय दिसत नाही, माय गेली कुठं. घरामध्ये ढुंकून बघितलं, भिंतीच्या आडमध्ये माय झोपलेली. त्या 8 वर्षाच्या लेकराला जन्म आणि मरण यातला अंतर सुद्धा कळत नव्हतं. त्याला माहीतच नाही माईनं विष प्राशन केलं. आईला म्हणत होता, ए आई, आई अगं उठ ना. आई तू आमच्या जवळ झोपली होती, इथं येऊन झोपली का ग बाई. आमचं काही चुकलं का गाई. आई असा काय गुन्हा झाला ग आमच्यावर राग करून तू इथं येऊन झोपली. माय काहीच बोलत नाही. पोरगा विनंती करतो, ए आई अगं उठ ना. आई आमचा असा कोणता गुन्हा झाला ग माय, तू इथं येऊन झोपली. ए आई अगं बोल ना. तो पोरगा रडत होता. त्याच्या 6 वर्षाच्या बहिणीनं त्याचा रडण्याचा आवाज ऐकला. ती पण उठली. दादा का रे, काय झालं. काय नाही ग बाई. आईला 1 तासापासून उठवतोय. दीदी आई उठत नाही ग. कदाचित आई माझ्यावर रुसली असन. दीदी तू तरी आवाज दे ना, तुझा आवाज ऐकून तरी आई उठेल. ए दीदी तू आवाज दे ना माईला. 6 वर्षाची पोरगी माईला सांगते, आई अगं उठ ना. दादा तुला 1 तासापासून उठवतोय, तुला दया नाही का कहते. माई अगं उठ ना. दादा तुला 1 तासापासून उठवतोय, आई तुला आमचा आवाज ऐकायला येत नाही का. ये माय अगं उठ ना. दादा दोघं लेकरं रडत होते. गल्लीतल्या बाया जमा झाल्या. बाई पोराहो काहून रडायलेत रे. ए मावशी, माझी माय रात्री झोपताना आम्हाला जवळ घेऊन झोपली, पर सकाळी उठलो तर आई भिंतीच्या आड मध्ये पडलेली. मावशी कदाचित आमची माय आमच्यावर रुसली असन. काकू तुम्ही तरी उठवा ना माझ्या मायला, तुमचा आवाज ऐकून तरी उठेल. गल्लीतल्या बाया त्या बाईवर रागवायला लागल्या. अगं बाई अगं उठ ना, तुझे लहान लहान लेकरं रडताय, तुला लेकरांची दया नाही का येते. ए बाई अगं उठ ना. एक म्हातारी जवळ आली. पुरी हो तुम्ही त्या बाईला उठवताय, पण ती मेली की जिवंत ते तर बघा ग. म्हातारी जवळ आली. त्या बाईच्या हाताची नाडी बघितली. हाताची नाडी बघितली, हातच सोडला. दोघं लेकरांच्या डोक्यावर हात फिरवला. सांगितलं, बाळा तुमच्या माईला आता उठवून काहीच उपयोग होणार नाही रे राजा. का गाजी
काय झालं राजा, तुझी मायला उठवून काहीच उपयोग होणार नाही, कारण तुमची माय तुम्हाला कायमची सोडून गेली. पोर डसा रडायला लागली. आजी असं नको ग सांगू, माझी माय जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, आणि आजी तू म्हणते आमची माय आम्हाला कायमची सोडून गेली. आई, कोणाच्या भरोश्यावर कोणाच्या विश्वासावर गे माय. शेतात जायची तरी बाजूच्या काकूला सांगून जायची, बाई माय पोरांवर लक्ष ठेवू म्हणून. एक दिवसासाठी जायची तरी समध्यांना सांगून जायची आई, आणि कायमची सोडून गेली. कोणाच्या भरोश्यावर कोणाच्या विश्वासावर गे माय. बोल ना दादा, ज्या लेकराची माय गेली त्या लेकराला विचारा ते दुःख काय असतं. काय असतं ना, ज्याच्याकडे असतात ना मायबाप, त्यांना त्याचं महत्व कळत नाही, त्याचं व्हॅल्यू कळत नाही. ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते, ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते. खिशामध्ये 1 रुपया नाही आणि घरात 2 पोरी लग्न करण्याच्या वयात असाव्या, त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय असते. आई, अरण्यात अडकलेला माणूस 4-4 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाहीये, त्या तहानलेल्या व्यक्तीला विचारा पाण्याची किंमत. तसं ज्याला मायच नाही ना त्या लेकराला विचारा मायची किंमत. तो पोरगा सांगेल माय नसल्यावर जीवन कसं वाटतंय. 2 लेकरं रडत होते महाराज. तो दारुड्या माणसानं ऐकलं की माझ्यामुळं माझ्या बायकोनं आत्महत्या केली, आता म्हणतो तिचे नातेवाईक येतील मला त्रास देतील, यानं घाईघाई शेतीचा मार्ग धरला, विहिरीत उडी मारली, याने सुद्धा आत्महत्या केली. दोघही मेले, माय पण गेली बाप पण गेला. पण कधी कल्पना करा आत्महत्या करणाऱ्यांनो, आपण चालले जातो पण आपल्या मागे आपल्या लेकरांचं काय. कधी प्रश्न विचारा स्वतःला. आत्महत्या करताना फक्त डोळ्याच्या समोर एक ठेवायचं की माझ्या लेकरांचं काय. कारण हे पोरं अनाथ झाली, आपल्याला वाटतं कोणीतरी सांभाळेल. दादा, कोणी सांभाळत नाही, कुणी कुणाचं नसतंय, कुणी कुणाचं नसतंय. एखाद्या गल्लीतली मावशी म्हणत असेल राजा रडू नको रे, तुझी माय गेली म्हणून काय झालं, मी तुझ्या माय सारखी. मावशी तू माय सारखी आहे ग बाई, पण माय नाही आहे, कारण तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. गल्लीतल्या काकूने जर गावरान तोपाचा शिरा खाऊ घातला ना, त्याच्याकडं पोट भरत नाही, पण मायनं नुसतं मायेनं डोक्यावर हात फिरवला तरी सुद्धा पोट भरतं. ही मायची ताकद आहे, ममतेची ताकद आहे. माय बाप दोघी मेले दादा. प्रसंग आला, सण पोळ्याचा, आत्ताच गेला ना, पोळ्याचा सण गेला ना, पोळ्याचा सण होता. ज्या पोराचे मायबाप मेले, फक्त 8 वर्षाचा मुलगा, तो मुलगा एक मारका बैल घेऊन असा गल्लीत फिरत होता. पण तो बैल आहे ना, त्या पोराला मारायला यायचा. पुन्हा तो बैल पळायचा, हा मुलगा पळत पळत जायचा, पुन्हा त्या बैलाची दोरी धरायचा. तो बैल पुन्हा या लेकराला मारायला यायचा. बसलेले टोपीवाले बाबा होते. एका बाबांना आवाज दिला, अरे सागर, अरे बेटा तो बैल तुला मारेल, त्याचं शिंग तुला लागेल, त्याची जखम होईल, बेटा सोड ना, त्या बैलाची दोरी काहून धरतो या. त्या 8 वर्षाच्या पोराच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने सांगितलं, बाबा हा मारका बैल मी घेऊन फिरतोय, हाऊस म्हणून नाही हो बाबा, हाऊस म्हणून नाही. बाबा आज पोळ्यासारखा सण आहे, तुमच्या घरामध्ये कोणीतरी मोठा व्यक्ती असेल पुरणाची पोळी बनवणार, पण बाबा माझ्या घरात फक्त 6 वर्षाची बहीण आहे, माझ्या घरात पुरणाची पोळी बनवणार सुद्धा कोणीच नाही हो बाबा. माझी बहीण 6 वर्षाची, तिला पुरणाची पोळी खायची, कारण प्रत्येकाच्या घरात पुरणाची पोळी बनते, माझ्या घरात पोळी बनवणार कोणी नाही. हा बैल मारतोय मला कळतंय बाबा, पण हा बैल एवढ्यासाठी घेऊन फिरतोय. कदाचित एखादी माय आज पोळा या नंदीची पूजा करेल ना, घासभर पुरी या नंदीला खाऊ घालेल, तर घासभर पुरी मला पण देईल, आणि तेवढी पुरी मी माझ्या दिदीला घेऊन जाईल. महाराज तेवढ्यासाठी हा मारका बैल घेऊन फिरतोय. काय प्रसंग असेल नाही का त्या लेकरांवर, काय प्रसंग असेल. हे सगळं घडलं कशामुळे हो दादाश्री सर, कशामुळे घडलं? दारूमुळे, फक्त दारूमुळे. तर मला असं वाटतं दादा, कदाचित तुमच्यापेक्षा कदाचित ज्ञानानं
मानानं खूप लहान असेल मी, पण माझ्या तरुण भावांना, या गरीब भावाची रिक्वेस्ट आहे की दादा, दारू अजिबात पिऊ नका. या दारूनं चांगल्यांचा सत्यानाश करून ठेवलाय, म्हणून दारू पिऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विमल खाऊ नका. या विमलने एवढा सत्यानाश केलाय. विमल खाऊन घ्या, दगडावर थुंकून या. 1 महिन्याच्या नंतर गेलात ना तरी सुद्धा दगडावरचा दाग जात नाही. जर दगडवरना दाग जात नाही भाऊ, ते तुम्हाला आतडाच ना साधं काम करच होईल त्याचे. हा आको बाकी ना भाऊ, ते विमल खायले तर ते पुढीले फाटेल, पुढीले बोट माट काहीच नाही, असा वर उडावतस. मी गाडी जास ना म्हणे, असा स्टँडवर गणच जित्र बिदकच मी. हा गणच उलगेल वावरे राहतस. असा खायले तर बोट मा घालले तर पुढे असा वर फेकतस, म्हणजे देवले सांगतं जागा खाली कर रे, मी राहिनो. अरे काय सत्यानाश करताय राव स्वतःच आयुष्याचं. त्या पुढी मा इतका सत्यानाश होई राहणार ना, तरुण पुरुषले कॅन्सर होई राहणार. हो, हे कॅन्सरची बिमारी वाढते त्याच्यामुळेच वाढते ना. आणि आपण ते पुडीवर जग जे आहे रे, बरं पुडीवालाच सांग राय ना, या मग कॅन्सर होई भो, चित्र टाकेल शे पुडीवालाच नाही, म्हणजे तो कंपनीवाला सुद्धा सांग राय ना पुडी खाशात ते काय कॅन्सर होई भो तुमले, तरी सुद्धा खाय राहणार. मग या खाणार असले उजी हुशार समजतात का तुम्ही? आई मुकला असले पचाव नाही, कारण खाणारच 90% आहेत आडे. तुमच्या पाया पडतो, विमल खाऊ नका, दारू पिऊ नका. कोणले असं वाटस मन बहिणले दारू डाल दी टाकणी शिबो, असं कोणता बावले वाटस? हा तुमले वाटस का तुम्हाला पाहुणा दारुडा पाहिजे बो, असं कोणले वाटस? वरबोट करा बरं. म्हणजे तुमले दारुडा पाहुणा आवडत नाही आणि दुसऱ्यान पोर करलंय तर तुम्ही बेवड्यापणा करतास आहे, चांगलं वाटस कर तुमले? हा आको बाकी ना इथला निर्लज्ज राहता ना, मस्त बँड चालच नाही, ते नागिन डान्स नाचतो. ओ आप्पा नको रे, सांगायला लागली बेटी राहण्यात नाही रे, तू नागिन डान्स वाला का बेटी रे? ओ काका सुधरा रे आप्पा. हो हे आपलं काम नाही दादा. सगळ्या भावांना सांगतो, या गरीब भावाची रिक्वेस्ट असेल, माझ्या बोलण्यात जर तोल गेला असेल तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असाल तर मी तुमची जाहीर माफी मागतो. बोलण्यात एका शब्द कोणाचं मन दुखावलं असेल तर सगळ्यांची जाहीर माफी मागेल. पण माझं बोलणं हे पोटतडकीनं होतं ना, हे फक्त तुमच्यासाठी होतं. कारण मी सुरुवातीला सांगितलं, संतांचे विचार आहे, आम्हाला तर नाही सण होत म्हणून आम्ही बोलतो, नाही का? बुडत हे जण न देखवे डोळा, येतो कडवडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माच्या आहात म्हणून बोलतो. असो, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या अवघामध्ये एका शब्दात जर माझा तोल गेला असेल तर तरुण भावांना सांगतो, दादा तुझा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ कर. बसलेल्या बहिणींना सांगतो, ताई मी पदराचं बोलतो ना तेव्हा जरा जास्तच बोलून जातो, तर सगळ्या तरुण बहिणींना सांगेल, ताई तुमच्यापेक्षा लहान असेल तर लहान भाऊ समजा, तुमच्यापेक्षा